नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी तुमच्यासाठी अगदी मऊ, स्वादिष्ट आणि तोंडात विरघळणारी ओल्या नारळाची बर्फी घेऊन आले आहेत. ही बर्फी खूप कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. तर उपवासासाठी मी ही नारळाची बर्फी बनवणार आहेत. रेसिपीज पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 नारळ घेतलेले आहेत. ते फोडून घेणार आहेत आणि त्यामधलं पाणी काढून घेणार आहेत. ते पाणी तुम्ही लहान मुलांना प्यायला द्यायचं किंवा आणि ते नारळ आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. त्याच्यामधलं खोबरं, ते खोबरं काढण्यासाठी मी इथे एक ट्रिक वापरलेली आहे. ती म्हणजे ते खोबरं आपल्याला खूप टेन्शन असतं, आपल्याला ते खोबरं कसं काढावं, काय काढावं, निघत नाही ते लवकर. तर त्यासाठी मी ते 5 मिनटं छान असं गरम करून घेतलेले आहेत दोन्ही पण वाट्या. आणि त्या एकदम अशा थंड झाले की लगेच अलगद वरचेवर ते खोबरं निघून येतं. हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम छान असं व्यवस्थित निघलं होतं ते खोबरं. तुम्ही दुसरे बी पद्धतीने करू शकता. पाणी गरम करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला चाळणीवरती ते खोबरं असं दोन्ही वाट्या ठेवून द्यायच्या. पाण्यावरती वाफेवरती ते खोबरं एकदम छान असं निघतं. दोन्ही पण पद्धतीने आपले ते खोबरं आपण काढू शकतो. इथे ते खोबरं नरम झालेलं असतं ओलं नारळाचं, तर त्याची वाली आपल्याला साल पण काढून घ्यायची आहे. ते साल पण एकदम छान असे व्यवस्थित निघते. नरम झालेली असते तर पटपट निघून जाते. नाहीतर आपलं ओलं नारळाचं खोबऱ्याची साल लवकर निघत नाही. आणि साल काढली की आपली बर्फी पण एकदम छान अशी पांढरशुभ्र तयार होते आणि दिसायला पण छान दिसते आणि खायला पण एकदम छान लागते. इथे सर्व खोबरं मी पुसून व्यवस्थित किसून घेतलेलं आहेत आणि काही बारीक तुकडे होते तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कट करून ते पण व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने आहेत आपली रेसिपीज. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. इथे मी खोबऱ्याचं किस मोजून घेणार आहेत. आपल्याला साखर त्यामध्ये घालायची आहे. तर 2 वाटी आपलं खोबऱ्याचं किस आहेत आणि त्या प्रमाणात आपल्याला साखर घालायची आहेत. समप्रमाणात नाही घालायची आहे. तुम्ही आवडीनुसार घालू शकता. मी इथे 2 वाटी खोबऱ्याचं किस आहेत तर 1.5 वाटी साखर घालणार आहेत. खूप सोप्या पद्धतीने रेसिपीज आहेत आणि इथे मी खव्याचा वापर केलेला नाही आहे. दूध मिल्क पावडरचा पण वापर केलेला नाही आहे. आणि मावा म्हणजे आपला खवाच असतो, त्याचा पण वापर केलेला नाही आहे. आपल्या घरगुती साहित्यामध्ये मी ही बर्फी बनवणार आहे. इथे गाईचं दूध आहे, त्याची साय आहे, ती साय आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे. साईपाल आणि इलायची पावडर, एवढं 4 वस्तूंमध्ये आपली वाली बर्फी एकदम छान आणि मऊ एकदम नरम बर्फी तयार होणार आहे. मी इलायची बारीक करून घेतलेली आहे आणि आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवणार आहेत. आणि कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. मी इथे विसरले होते तूप घालायचं, तर इथे पहिले तूप घालून घ्या आणि नंतर आपल्याला खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 5 मिनटं असं व्यवस्थित आपल्याला खोबरं परतून झालं की त्यामध्ये खोबऱ्यामध्ये पाण्याचा अंश असतो, पाणी असतं थोडं, तर ते पाणी आपल्याला
त्यामध्ये परतून घेतलं की पाणी चाललं जातं, म्हणजे असं ओलसरपणा कमी होतो. आणि मग त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखर पण थोडी थोडी आपण घालून त्यामध्ये पूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला त्यामध्ये आपण जी साय काढलेली आहे ती साय त्यामध्ये घालून घ्यायची आहे. थोडी थोडी साखर मी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये घालून घेतलेली आहेत. गॅस जास्त फुल पण नको आहेत आणि जास्त कमी पण नाही, मध्यम आचेवरती आपल्याला ते मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. साखरेमध्ये ते मिश्रण खोबरं एकदम छान असं नरम होतं आणि शिजलं पण जातं. 25 ते 30 मिनिट लागतात. सारखं आपल्याला ते मिश्रण हलवायचं आहे, म्हणजे जळत नाही, खाली लागत नाही. सारखं एकसारखं हलवत राहायचं. हे बघा, एकदम छान असं आपली पूर्ण साखर विरघळलेली आहेत आणि साई घातलेली ते त्यामध्ये पण ते मिश्रण एकदम छान असं शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड घालून त्यानंतर 20 ते 25 मिनटं आपल्याला लागतात. अशी मिश्रण कढईने सोडवायला लागलं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. इथे मी गॅस थोडा उशिरा बंद केला म्हणून थोडंसं माझं मिश्रण थोडं पुढं चाललं गेलं होतं. तर तुम्ही लवकर गॅस बंद करा. आणि इथे मी एक ताटाला तूप लावून त्यावरती आपल्याला गरम गरम मिश्रण आपल्याला त्यावरती पसरवून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित थंड झाले की आपल्याला त्याच्या व्यवस्थित वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. गरमागरमच आपल्याला ते पटकन थापून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मिश्रण पांगतं आणि एकजीव होतं. व्यवस्थित असं आपण ते मिश्रण हाताने किंवा वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जे थोडं गरमागरम असेल तेव्हाच आपण ते आपल्याला जे आकाराच्या वड्या तयार करायचे तो आकार आपण वड्यांचा देऊन घेऊया. इथे आपली नारळाची बर्फी तयार झालेली आहे. हे बघा, एकदम छान अशी नारळाची बर्फी तयार झाली. आणि रेसिपीज आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदम सोप्या पद्धतीने रेसिपीज आहेत आपली, एकदम छान आणि सुंदर, चविष्ट, मऊ आणि एकदम तोंडात विरघळणारी बर्फी तयार झालेली आहे. अजिबात त्यामध्ये साखर लागत नाही आणि चिकटपणा पण नाही येत. 1-2 महिने टिकेल अशी बर्फी आहेत. रेसिपीज आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एवढं पूर्ण रेसिपीज बनवायची आणि पूर्ण व्हिडिओ शूट करायचा, एक लाईक नक्की करत जा. आणि अशीच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येणार आहेत. थोडंसं जरी आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.